वळूच्या झडपेत जखमी महिला सुखरूप. आपबीती सांगताना शब्दही फुटत नव्हते. मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा चर्चेत. मनमाड शहरातील दत्त मंदिर रोडवर काल सायंकाळी रस्त्यावर उधळलेला सुसाट वळूने दुचाकीवर झडप मारल्याने जखमी झालेल्या दुचाकीस्वार तेजस्विनी देवगीर सुखरूप असून त्यांच्या डोक्याला, हाताला, मांडीला, पायांच्या बोटांना गंभीर दुखापत झाली होती. काळजाचा ठोका चुकविणारा अपघाताचा हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. वळू अचानक अंगावर आल्याने क्षणभर काहीच त्यांना उमजले नाही. अपघाताचा थरार व आपबीती सांगताना त्यांचे शब्दही उमटत नव्हते. नेमके काय घडले मला समजलंच नाही. मात्र रुग्णालयात उपचार झाल्यानंतर हा सर्व प्रकार माझ्या लक्षात आला. केवळ दैव बलवत्तर म्हणून मी बचावली, असे त्यांनी जनश्रद्धाशी बोलताना सांगितले. हा प्रसंग शहरातील प्रसिद्ध नेत्रचिकित्सक डॉक्टर वसुधा डोंगरगाव यांच्या रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. त्यांनीही हा प्रसंग कथन करताना मोकाट जनावरांच्या उपद्रवाबाबत चिंता व्यक्त केली. एक रिक्षावाले काका होते. त्यांनी तुरंत मला रिक्षात टाकलं. नाकातून ब्लडिंग वगैरे सुरू झाली होती. त्यांनी गुप्ता डॉक्टरांकडे, तिथून मग हस्बंडला फोन लावला आणि नंतर मग भन्सारी सरांकडे नेलं. डोक्याला मार लागलाय आणि पायाचा खांद्याला मार लागलेला आहे. काय भावना तुमची? वाटलं होतं थोड्या वेळासाठी मी गेलीच का काय. अचानक नव्हतं, समोर कोण नाही उभं आहे ते सुद्धा दिसत नव्हतं. कालची जी घटना घडली ती फारच भयंकर आहे. अंगावर शहारे आणणारी आहे. अतिशय भीतीदायक आहे. ॲक्च्युली ती महिला किती म्हणजे अपघात म्हणजे काय, तर ही अशी घटना म्हणजे अपघात. ह्या मोकाट जनावरांचा त्रास मनमाड शहरात बऱ्याच वर्षांपासून सर्व नागरिकांना होतच आहे. रस्त्यावर काय, भाजी बाजारात काय, ते दोन वळू, दोन गाई बैल जेव्हा काय एकमेकात भांडतात तेव्हा त्यांना कुठलंही भान न राहून ते सैरावैरा पळतात आणि कित्येक नागरिक त्यांनी जखमी होतात. हा नेहमीचा प्रसंग आहे. आमच्याकडे पेशंटसुद्धा येतात कित्येक असं पडल्यामुळे डोळ्याला मार लागलेले. शिवाय ऑर्थोपेडिशियनकडे सुद्धा अगदी फ्रॅक्चर वगैरे होतात पेशंटना या जनावरांच्या त्रासामुळे. इवन म्हणजे गाई बैल पण आहे आणि मोकाट कुत्रे सुद्धा दुचाकीच्या समोर आल्यामुळे ॲक्सिडेंट झाला असे कित्येक पेशंट येतात. मी स्वतः सुद्धा काही 15 दिवसांखाली मॉर्निंग वॉकला गेले असताना डावीकडे वळू दिसल्यामुळे उजवीकडे वळले आणि वाळूवरून घसरून पडले. तर तेव्हा मलाही बऱ्यापैकी गंभीर दुखापत झाली होती. चेहऱ्यावरच पडले मी. तर सर्वांनाच याचा त्रास आहे, तर याचा बंदोबस्त व्हावा असं मला पण कळकळीने वाटतं.